कुठे नाही दिलाय? दिला. दादा, आज तुम्ही अजितदादांची भेट घेतलेली आहे, तुम्ही आणि अमोल कोल्हे, तर काय नेमकं भेटीचं कारण होतं? अमोल कोल्हे साहेब तिथे गेले होते, त्यांच्यावर इतरही सर्व कार्यकर्ते होते. गेले काही तास मी इथं भीमतडीमध्ये आहे. आज शेवटचा भीमतडीचा दिवस होता. आजसुद्धा बघितलं तर 55,000 लोक एका दिवसात भीमतडीला इथं आले होते. त्यामुळे मी गेले काही तास इथं असणारे बचत गट, आमचे सर्व जे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करत आहे. त्यांची काय चर्चा झाली अमोल कोल्हेंची आणि आमच्या सर्व नेत्यांची या बाबतीतली मी माहिती अजून घेतलेली नाही, पण ती माहिती घेतल्यानंतर नक्कीच या बाबतीत उद्या सांगेन. माझी गाडी तिथं होती, कारण मी गाडी माझ्या काही पदाधिकाऱ्यांना दिली होती. त्यांनी मला इथं ड्रॉप केलं आणि मी आत्तापर्यंत इथं आहे. आता 12:30-1 वाजलेले आहेत रात्रीचे. त्यामुळे मी अपडेट अजून घेतलं ना, ते अपडेट घेतलं आपलं सांगितलं. नाही, पण तुम्ही होते ना बैठकीला दादा घरामध्ये? तुम्ही तिथं जिजाई बंगल्याच्या बाहेर तुम्ही दिसलेला आहे कॅमेरामध्ये. काय नेमकं म्हणजे एवढं अमोल कोल्हे पण बोलले ना की बैठकीला होते तुम्ही. काय नेमकं कारण आहे? याच्या आधी तुम्ही अजितदादांवर ज्या पद्धतीने टीका केलेली होती, शरद पवार साहेबांना जसा त्रास अजितदादांनी दिला असं तुम्ही वेळोवेळी सांगितलं. आता तुम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलात, तुम्ही माध्यमांना असं सांगताना की तुम्ही तिथं नाहीये, तर काय नेमकी ही चर्चा झाली नाही झाली? आता तिथं असणारे नेते आहेत. अमोल कोल्हे जे होते, मी पिंपरी चिंचवडला त्यांच्याबरोबर होतो आणि त्यानंतर आता इथं तरी आहे. मी अमोल कोल्हेंशी बोलून काय चर्चा झाली आणि काय फायनल झालं हे आपल्याला उद्या कळणार. अमोल कोल्हेच बोलले चर्चेला तुम्ही होते, चर्चेला मी पिंपरी चिंचवडला होतोच. पिंपरी चिंचवड संदर्भात त्या चर्चेत कुठेही मी त्या ठिकाणी नव्हतो. पण या बाबतीत उद्या अमोल कोल्हे साहेबांना पूर्णपणे जबाबदारी दिलेली आहे. डॉक्टर अमोल कोल्हे तिथे पुढाकार घेत असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इतरही आमच्या सर्व नेत्यांची आणि मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहे. कार्यकर्त्यांचं जे मत आहे ते कार्यकर्त्यांचं मत गृहीत धरलं पाहिजे. काही लोकांचं महाविकास आघाडीबरोबर जाणं असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि काही लोकांचं मत आहे की घड्याळाबरोबर जाणं हे उचित ठरू शकतं. त्यामुळे उद्या या बाबतीतली चर्चा करून कार्यकर्त्यांचं मत समजून घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. दादांची भेट झाली. दादांच्या विरोधात प्रचार केला, विधानसभेला दादांच्या विरोधामध्ये प्रचार केला आणि आता घड्याळाच्या चिन्हावरती लढणार अशा पद्धतीची चर्चा आहे. एकतर अजितदादांना गद्दार म्हणण्यात आलं, पक्ष पळवला, चिन्ह पळवला, अशा पद्धतीची टीका त्यांच्यावरती करण्यात आली. लोकांसमोर कशा पद्धतीनं जाणार? म्हणजे लोकांची दिशाभूल होत नाही का, मतदारांची दिशाभूल होत नाही का, किंवा कार्यकर्त्यांची होत नाही का, असं वाटत नाही? हे बघा, जेव्हा निर्णय घेऊ त्या बाबतीत तुमचा हा जो प्रश्न आहे, एक मोठी प्रेस कॉन्फरन्स तिथं आपण घेऊ आणि या सर्व गोष्टींचं योग्य असं उत्तर त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी आणि आमचे सर्व एकत्र आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे? तुम्ही हा जर इलेक्शनचा टाईम नसता तर जसं मी नेहमी ओपन बोलत असतो तसं मी ओपन बोललो असतो. पण काही कार्यकर्त्यांचं मत याच्यामध्ये आम्ही घेऊन याच्यात काय आपलं समीकरण बसवता येईल तर कार्यकर्त्यांनी आमच्या जबाबदारी दिल्यामुळे आणि हे इलेक्शनचा टाईम, फॉर्म भरण्याचा टाईम असल्यामुळे इथं कुठेही न विचार करता बोलून जर आपण गेलो तर राजनीती नाहीतर त्याला आपण रणनीतीमध्ये, कार्यकर्त्यांच्या इलेक्शनच्या रणनीतीमध्ये काही ते गडबड होऊ शकते असं आम्हाला वाटतं. अजितदादांची भेट झाली का आता? अजितदादांची भेट झाली? तुम्ही तर काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये पवार साहेबांचा वाढदिवस होता, तो व्हिडिओ तुम्ही सगळीकडे स्प्रेड केला. एका लग्नामध्ये डान्स करतानाचा व्हिडिओ तुम्ही तिथं केला. त्यामुळे व्यक्तिगत जीवनामध्ये कुटुंब म्हणून तिथं आम्ही भेटत असतो. त्या चर्चेमध्ये बाहेर पडलाय की नाही? आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही जिजाई निवासस्थानामधून बाहेर पडलाय की नाही? ज्या गाडीमधून तुम्ही बाहेर आलात आणि थेट भीमतडीपर्यंत आलात, त्या गाडीचे व्हिज्युअल्स आहेत, पण तुम्ही नसाल सांगत नाकारत. पण या सगळ्याचा काय पत्रकार म्हणून आणि खास करून इथं महिला पत्रकार आहेत, तर त्या घरी जात असताना त्यांना जर अडचण येत असेल, बस मिळत नसेल, गाडी मिळत नसेल, तर मी माझी गाडीसुद्धा देऊ शकतो. म्हणजे उद्या माझ्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला, तुम्हाला कोणालाही जर माझ्या गाडीची जरूरत लागली तर नक्कीच सांगा, मी माझी गाडी देईल. त्यामुळे गाडी तिथं आहे. जी गाडीतनं तुम्ही महत्वाचं आहे की राजकीय समीकरण महत्वाचं आहे? कारण 2 वर्ष एवढा संघर्ष केला अजित पवारांवरती. नाही, पण एक चांगलं आहे की जर 2 राष्ट्रवादी एकत्र होणारच होत्या तर मग कार्यकर्त्यांना पण एक कसं आहे, पुण्याचे पत्रकार
फार जुन्यापासून आम्ही ओळखतो, फार हुशार आहेत. तर नगर परिषदेमध्ये पत्रकारांपैकी ज्या पद्धतीने आपण राजकीय भाषा इथं करत आहात, त्यामुळे उद्या जाऊन जर तुम्हाला असं वाटलं की भाजपच्या विरोधात लढण्यासाठी तुम्हाला तिकीट पाहिजे असं नक्की सांगा, तेही तिकीट आम्ही तुम्हाला देऊ. त्यामुळे इथं आपण किती वेळ बोललो तरी त्या ठिकाणी राजकारणच बोलत राहू. आपण वेगळ्याच उत्तर देतात असं आम्हाला वाटतंय. मूळ प्रश्न एवढाच आहे की तुम्ही त्या ठिकाणी बैठकीला गेला होतात का नव्हता गेला. मी मगाशी मराठीत सांगितलं, आता कुठल्या इतर भाषेत बोलू. त्या ठिकाणी आणि ह्याचे गोष्टी अमोल कोल्हेंनी पण केलेल्या आहेत. वेगळा माणूस आहे. आम्ही त्या चर्चेत पवार आज असं लपवाछपवीसाठी का प्रयत्न करतायत? हे बघा, तुमच्याकडे व्हिज्युअल आहेत, दादा, हीच त्या गाडी आहे व्हिज्युअलचा तुमच्यासारखी व्यक्ती होती दादा, आणि तुम्ही मीडियाशी एवढे कनेक्ट आहात, असं असताना सुद्धा तिथं मीडियाला जोरात गाडी बाहेर आणण्यात आली आणि इथं आणण्यात आली आणि त्यानंतरही तुम्ही म्हणता की तुम्ही त्या बैठकीत नव्हता. असं काय म्हणजे लपवलं जाते? हे बघा, माझे जे ड्रायव्हर आहेत आणि PA, जर काहीतरी मिसकम्युनिकेशन झालं आणि त्यांना कळालं काहीतरी चुकले, ते थोडे घाबरतात. त्यांना मी जेव्हा विचारलं, अरे गाडी मला इथं दिसत नाही भीमतडीला, कुठे आहे, तर त्यांना असं वाटलं होतं कार्यकर्त्यांना तिथं घेण्यासाठी गेल्यानंतर ते तिथंच थांबले. आणि त्यांना जेव्हा कळालं मी इथं आलो आहे आणि इथं गाडी मागवलेली आहे, तेव्हा ते घाई गडबडीने इथं आले. माझ्याकडे दादा हीच गाडी जेव्हा बंगल्यातनं बाहेर माझी पडली, मर्सिडीजची पण गाडी आहे. दादा तुमची मर्सिडीज आम्हाला माहिती आहे, पण ही गाडी जेव्हा अत्यंत वेगाने बाहेर पडली तेव्हा तिथे जर बॅरिकेड नसते तर 100% आज तिथे पत्रकारांचा देखील जीव गेला असता. तुम्ही जर तिथे CCTV ड्रायव्हरवर कारवाई करतो तुमच्या वतीने. एवढं फास्ट तुमच्या वतीने नाही, चांगली झालं गोष्ट ही सांगितली. आत्ताच्या आत्ता लागलं तर त्या ड्रायव्हरला मी कामावरनं काढतो. गरीब ड्रायव्हर आहे, पण पत्रकार हे महत्वाचे, त्यांच्यावर मी लगेच कारवाई करतो. त्यांना नोकरीवर नेमकी अशी काय परिस्थिती निर्माण झाली की इतकं फास्ट ते गाडी चालवत पत्रकार पण एक समोर वेळ होते, मान्य करू थांबवण्याचा दादा प्रयत्न की तुम्ही करत होते. बैठकीमध्ये नाही, नव्हते. मी मात्र झापतो आता- त्याला नाही, जरा, एक वेळ तुमच्या मान्य करू की तुम्ही बैठकीमध्ये नव्हता असं तुम्ही सांगताय. मात्र आता आम्ही जे रोहित पवार पाहिलेले, अजित पवारांना पक्ष गेला, चिन्ह गेलं, त्याच्यानंतर रोहित पवारांनी प्रचार केला. रोहित पवारांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आम्ही पाहिलेलं आहे. आजोबांना त्रास होतोय, या वयामध्ये शरद पवारांना फिरावं लागलं. ज्या माणसांमुळे त्रास झाला, आज त्याच माणसांसोबत तुमचे राजकीय नेते चर्चा करतायत. हे राजकीय दृष्ट्या योग्य आहे की भावनिक दृष्ट्या योग्य आहे? तुम्हाला नक्की काय वाटतं? कुटुंब म्हणून एकत्र आहेत का? मी मगाशी आपल्याला हेच सांगितलं की या बाबतीतली स्पेसिफिक प्रेस कॉन्फरन्स आपण घेऊ आणि त्याच्यामध्ये जो कुठला तुमचा प्रश्न असेल, जर आम्ही निर्णय घेतला. नाही, मात्र तुम्ही आता उघडपणे का म्हणून सांगत नाही? एकीकडे तुम्ही भाजपचा विरोध करताय, तेच अजित पवार भाजपच्या विरोधामध्ये बसतात आणि तेच अजित पवार जर तुमच्या महानगरपालिकेमध्ये तुमच्या सोबत आले तर मग मतदारांना नक्की काय सांगणार? नाही बघा, आता हा प्रश्न तुम्ही इथं मला विचारत आहात, या बाबतीत कुठेही फायनल त्या ठिकाणी झालेलं नाही. आता निलेश राणे आणि नितेश राणे हे दोघं सख्खे भाऊ असताना एकमेकाच्या विरोधात भांडताना त्यांना मात्र असे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जात नाही. हे जरा नाही, मात्र दादा तुमचं वैयक्तिक मत काय? नेता म्हणून तुमचं वैयक्तिक मत काय? विचारधारा अजित महत्त्वाची पवारांसोबत आहे. एकत्र जाणं योग्य आहे का? हे बघा, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कार्यकर्त्याचं इलेक्शन हे महत्त्वाचं असतं. कार्यकर्त्यांचं म्हणणं हे महत्त्वाचं असतं. कुठल्याही इलेक्शनमध्ये लढत असताना यांच्याबरोबर आपण चर्चा केली पाहिजे, त्यांच्याबरोबर चर्चा केली पाहिजे आणि बहुतांश लोकांचं हे जर मत आलं तर त्याला मान सन्मान द्यावा लागतो. आणि त्या दृष्टिकोनातून पिंपरी चिंचवडला सुद्धा या बाबतीत चर्चा काही पदाधिकारी अजितदादांच्या पक्षाचे माजी आणि डॉक्टर अमोल कोल्हेंची त्या ठिकाणी झाली चहा पित असताना, आणि डॉक्टर अमोल कोल्हेंची दादांची चर्चासुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. तर उद्या या बाबतीत थोडंसं आता पुढं कसं जायचं या बाबतीत नक्कीच निर्णय कार्यकर्त्यांचं जर मत महत्वाचं असेल तर मग तिथे प्रशांत जगतापांचं मत महत्वाचं वाटलं नाही का तुम्हाला? ते कार्यकर्ते नाहीत का? 25 वर्ष त्यांनी तुमच्या पक्षामध्ये संघर्ष केला. शरद पवारांसोबत जेव्हा कुठलाही कार्यकर्ता पुण्यात नव्हता, प्रशांत जगताप त्यांच्याबरोबर होता. मग आता त्यांनी जेव्हा राजीनामा दिला तेव्हा कोणी त्यांना प्रतिसाद नाही दिला. काय वाटतं? एक तुम्ही समजून घ्या की प्रशांत दादा जगताप चांगला माणूस आहे. एखाद्या शहराचं प्रतिनिधित्व आपण जेव्हा एका पक्षाच्या माध्यमातून करत असतो तेव्हा बहुतांश लोकांना विश्वासात घेऊन आपल्याला योग्य असा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागतो. प्रशांत दादा हे आपल्या पक्षाबरोबर आज असते तर नक्कीच त्याचा आनंद त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना तिथं झाला असता. आता विषय एवढाच आहे की आज ते आपल्याबरोबर नसले तरी जे कोणी उमेदवार प्रशांतदादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पक्षातून लढाई करण्यासाठी तयार होते त्यांनी आजच सुप्रियाताईंना
95% लोकांनी तिथं इंटरव्ह्यू हा दिलेला आहे. त्यामुळे प्रशांत दादा आमच्याबरोबर असते तर नक्कीच आनंद राहिला असता. चांगला कार्यकर्ता आहे तो, आज आपल्याबरोबर नाही, त्याचं दुःख आहे, पण त्यांची पूर्णपणे 95% टीम ही तिथं सुप्रियाताईंच्या इंटरव्ह्यूमध्ये त्या ठिकाणी उपस्थित होती. दादा, MH 42 BJ 3447 या नंबरची गाडी माझ्याकडे 17 गाड्या आहेत. नाही, बरोबर, ही गाडी तुमची नव्हती, पण या क्रमांकाच्या गाडीत तुमच्यासारखी व्यक्ती दिसते जी अजित पवारांच्या बंगल्यामधून बाहेर पडताना कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसते. तर तुम्ही होतात जिजाईमध्ये की नव्हतात? आता 10 वेळा तुम्हाला सांगितलं. मला एकदा शेवटचं उत्तर द्या, मी उशीर आलो. तुम्ही काय करा, हा जो व्हिडिओ आहे तुम्ही चालवत राहा. आता मी तुमच्यासमोर इथं उभा आहे, तुम्हाला सांगितलंय की तिथं आपले अमोल कोल्हे डॉक्टर जे होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली मीटिंग झाली. तुम्ही होतात का नाही बैठकीला, असाच अरे प्रश्न 10 वेळा मी सांगितलेलं आहे, नव्हतं तिथे. अजित पवारांसोबत जाणं नैतिक दृष्ट्या योग्य आहे की राजकीय दृष्ट्या समीकरण म्हणून जुळवणं योग्य आहे? आपण इथं बसण्याची पण व्यवस्था करू. हाच प्रश्न तुम्ही वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून वेगळ्या स्टाईलमध्ये विचारला तरी ह्याला वेगळं कुठलं उत्तर मिळणार आहे आपल्याला? दादा, साधारणपणे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी चर्चा आहे. सो पिंपरी चिंचवडची जबाबदारी तुमच्यावर आहे. कुठले त्या ठिकाणचे मुद्दे आहेत ज्या याच्यावरनं चाचपणी केली जाते की तिथे एकत्र आहे? जसं पुण्यातले मुद्दे त्यांनी सांगितले, पिंपरी चिंचवडमध्ये झालं असं आहे की भाजपची सत्ता गेले काही वर्ष तिथं आहे आणि तिथं ज्या पद्धतीने काम केलं जातं, कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून तिथे एक चेन केली जाते आणि त्या चेनच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात पैसा हा तिथं काढला जातो. त्याच्याचबरोबर कचऱ्यापासून जे इतर काही गोष्टी आहेत, तिथले जे कॉन्ट्रॅक्ट, त्याच्यामध्ये सुद्धा चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे स्थानिक लेवलची भाजप आणि त्यांचं करप्शन हा मुद्दा त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा झाला आहे. त्यामुळे लोकांचं मत आहे, काय समीकरण बसवायचं बसवा, पण भाजपच्याकडे खूप मोठा पैसा आहे, गुंडाशाही आहे. अशा लोकांना जर आपल्याला खाली उतरवायचं असेल तर वेगवेगळे समीकरणाचा अभ्यास करून ते अवलंबणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून एक आहे महाविकास आघाडी, त्याच्याचबरोबर अजितदादांचा पक्ष. मग त्याच भाजपसोबत तुम्ही जाताय, ज्या भाजपवर तुम्ही टीका करताय. अजित पवार तुम्हाला विचारले नाही किती? महानगरपालिकेच्या 2 शहरांमध्ये हवेत असं कार्यकर्ते म्हणतात. मग मतदारांसमोर नक्की घेऊन जाणार कोण? तुमचा विरोधक कोण आहे? भाजप आहे की याआधी अजित पवारांची राष्ट्रवादी होती? विरोधक कोण राहणार तुमचा महानगरपालिकेमध्ये? विरोधक कोण? आणि ज्या भाजपवर तुम्ही टीका करता त्याच भाजपच्या सोबत असलेल्या नेत्यांच्या सोबत तुम्ही जाताय, हे योग्य आहे का? एक तुम्ही समजून घ्या की स्थानिक लेवलला जे काही समीकरण असतं ते स्थानिक लेवल म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेचं तिथलं समीकरण लक्षात घेऊनच तिथं लढाई ही लढली जाते. महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी ते जे 3 पक्षाचं समीकरण आहे हे अनेक जिल्ह्यांमध्ये झालेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. जेव्हा तिथं जम्मू काश्मीरमध्ये लढाई लढली जात होती तेव्हा भाजप PDP बरोबर गेलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे ही जी काही समीकरण असतात, एखादा पक्ष हा बलाढ्य झाला आणि भ्रष्टाचारी झाला आणि स्थानिक लेवलला गुंडाशाहीचा योग्य असा वापर त्या ठिकाणी त्यांच्याकडनं केला जात असेल तर त्याला विरोध करण्यासाठी जर वेगळं काहीतरी समीकरण आपल्याला देता येतं आहे का, ही जर चर्चा सुरू असेल तर त्याच्यावर विचार करणं, त्याच्यावर चर्चा करणं आणि निर्णय घेता येतोय का याचा अभ्यास करणं ही कुठल्याही नेत्याची त्या ठिकाणी जबाबदारी असते.